महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। श्री गणेशाय नमः। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा। अभंग 772। मीची मज व्यालो पोटा आपुलिया आलो, आता पुरले नवस निरसोनी गेली आस, झालो बारा बळी गेलो मरोणी ते काळी, दोईकडे पाहे तुका आहे तैसा आहे। मीच वास्तव मूळ स्वरूपाला मी प्रसवलो, लहान जीवात्मा विश्वव्यापी परमात्मा झाला। मनाचे नवस पूर्ण झाले, मनिच्छा निवृत्त झाली। मी देह नाही व देह माझा नाही या निश्चयात्मक विवेकाने मरूनही गेलो। तुकाराम महाराज देह इंद्रियादी उपाधीने अंतकरण प्रतिबिंबित मी जीव आहे आणि पारमार्थिक दृष्टीने मी जीवनमुक्त अद्वैय असंग ब्रह्मई आहे। 773। साधनाच्या कळा आकार आकृती कारण नवनीतींचे मथनाचे, पक्षियांसी नाही मार्गी आडताळा, अंतरिक्षी फळासीची पावे भक्तीची जोडी ते उखलत्याची साठी, उने पुरे तुटी ते नाही तुका म्हणे आले सांचत सांचनी, आजी झाली धनी एकसरे। वेदशास्त्रातून सांगितलेली हरिभक्तीची साधने कौशल्याने यंत्र आकृती यांच्या साहाय्याने सावधपणे करायची असतात। दयाचे मंथन करून लोणी काढण्याचं कौशल्याप्रमाणे भक्ती मार्गाने हरीची प्राप्ती करून घ्यायची हे मुख्य साधन आहे। उंच वृक्षाला लागलेली फळ खाणं पक्षाला सहज शक्य असते, तो फळालाच जाऊन भिडतो। त्याप्रमाणे श्रीहरीच्या भक्तीने पाहिजे ते सहज प्राप्त होते, त्यामध्ये हानी होत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या पुण्याच्या संचयामुळे मला जो लाभ झाला त्यामुळे मी तृप्त झालो। 774। नाही येते वाणी सकळा वर्णी घ्यावी धनी, झाले दर्पणाचे अंग ज्याचा त्यासी दावी रंग, एका भावाचा एकांत पीक पिकला अनंत, तुका खळे दानी करी बैसोनी वाटणी। येथे कशाचीही वाण कमतरता नाही। सर्व उच्च नीच जाती धर्मांनी आपली भक्तीविषयी इच्छा पूर्ण करून घ्यावी। आरशामध्ये प्रत्येकाचे जसे अंग तसेच प्रतिबिंब दिसते, तसेच जशी भक्ती तसे आत्मदर्शन होईल। असंख्य भक्त मंडळी एकत्र जमली तरी तो एकांत आहे असे समजून भक्तीचे अमाप पीक मिळवावे। मी या भक्तिप्रेमाची रास करून ठेवली आहे, ज्याला जेवढी पाहिजे त्याच्या इच्छेप्रमाणे वाटून देत आहे असे तुकाराम महाराज म्हणतात। 775। ठेविले जतन करोनिया निजधन, जया पासाव उत्पत्ती ते हे बीज धरिले हाती, निवडिले वरळा भूस सार आईन जिन्नस, तुका म्हणे नारायण भाग संचितांचा गुण। चिरंतन अविनाशी असे निज स्वरूपाचे नारायण रूपी धन मी रक्षण करून ठेवले आहे। ज्यापासून भव ही उत्पत्ती ते मूळ बीज वाढले ते मी मिळवून ठेवले आहे। पूर्वीचे असत्य नाशवंत जड भूस टाकून दिले, सारभूत असे परमात्म स्वरूप निवड करून ठेवले। तुकाराम महाराज म्हणतात, नारायण माझ्या भाग्यात आला, हा माझ्या पूर्व सुकृताचा गुण आहे। 776। ब्रह्मणा पाऊल वेचता ती वाव, प्रवेशाचा ठाव एकाद्वारे, सारथी पाऊले विठोबाची जीवी, कोणी न विसंभवावी क्षणभरी, सुलभ हे केले सकळा जीवन, फुकावेची कानन लगे काई, तुका म्हणे येथे सकळ ही कोड, पुरे मूळ खोड विस्ताराचे। तीर्थयात्रा वारी करणे यासारख्या विविध साधनाच्या मार्गाने लोक पायपीट करतात, पण ती व्यर्थ आहे, या जगाचा भ्रम आहे। हरिरूपाच्या घरी जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे, ते म्हणजे विठ्ठलाचे चरण, तेच सारभूत आहे। ही पावले जीवाभावाने हृदयी धरावी, त्याचा क्षणभरही विसर पडू देऊ नये। या मृत्यूलोकात सर्व जीवांना
सुलभ असे साधन हे विठ्ठल चरणच आहेत. यासाठी गुरु करावा लागत नाही किंवा कान फुंकून घ्यावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ही पावले जगाच्या विस्ताराचे मूळ बीज आहे. या ठिकाणी सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात. 777 काही जाणो नये पांडुरंगा विन, पाविजेल सीन संदेहाने. भलती या नावे आळविला पिता, तरी तो जाणता कळवळा. अहंकार जातो गौरविता वाणी, सर्वगांत्रा धनी हरिकथा. तुका म्हणे उपजे विलाळ आवडी, करावा तो घडी घडी लाहो. एका पांडुरंगा वाचून दुसरे काही अंतरी जाणीवपूर्वक नसावे. या विधानाविषयी जो शंका घेईल तो जन्म मृत्यूच्या चक्रात सापडेल. कोणत्याही निमित्ताने आणि त्याच्या कोणत्याही नावाने त्या पित्याची आळवणी केली तरी त्याला अंतरीचा कळवळा समजतो. आपल्या वाणीला हरिनामाने अलंकृत करावे म्हणजे अहंकार नाहीसा होतो. हरिकथेने सर्वांग तृप्त होते आणि हरिकथेचा छंद सर्व अपेक्षा पूर्ण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या योगाने पांडुरंगाची आवड उत्पन्न होईल अशी हौस पुरवून घ्यावी. 778 बीजापोटी पाहे फळ, विदन करिता सकळ. तया मूर्ख म्हणावे वेडे, कैसे तुटेल साकडे. दाविती या वाट, वेटी धरू पाहे चाट. पुढीला उपाया तुका म्हणे राखे काया. बीजापोटी फळ आहे हे शास्त्रवचन आहे का याची प्रचिती बघण्यासाठी बीज न पेरता त्याची मशागत न करता जो चांगले पीक येईल याची आशा करतो तो मूर्ख किंवा वेडा असावा. अशा मूर्खपणाने त्याला शेतसारा सुद्धा माफ होणार नाही. मुक्कामाची वाट दाखविणाऱ्याला वेठीला धरून मुक्काम दाखव म्हणणारा निंद्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पुढील हिताच्या उपायासाठी हरिभक्तीच्या सहाय्याने देहाचे रक्षण कर. 779 मातेची जो थाने फाडी, तया जोडी कोण ते. वेदा निंदितो चांडाळ, भ्रष्ट सुतकिया खळ. आगे लावा घरा, मग वसती कोठे थारा. तुका म्हणे वर्म, एरानाच वितो भ्रम. तुमचे पोषण करून तुम्हाला जिवंत देणारे अमृत मातेच्या स्तनात आहे हे ऐकून त्याचा अर्थ न कळणारा अमृत प्राप्ती होऊन अमर होऊन म्हणून मातेची स्तन फाडतो त्याला कसला लाभ होणार. वेद जीवनाचे हित सांगतो ते न कळणारा वेदाची निंदा करतो तो आत्मघातकी चांडाळ भ्रष्ट सुतकी आहे. दुसऱ्याचे घर चांगले म्हणून आपले घराला आग लावतो त्याला आश्रय कोठे मिळणार. तुकाराम महाराज म्हणतात, वेदाचे मर्म समजून घ्या, ज्यांना समजत नाही त्यांना भ्रम नाचवितो. 780 वेशवदाया पुरते, कोण ब्राह्मण निरुते. ऐसे सांगा मजपाशी, संता निरवितो यैवेशी. असा जी प्रवीण, ग्रंथी कळे शुद्धहीन. तुका म्हणे लोपे, सत्याची या घडती पापे. लोकांनी ब्राह्मण म्हणून नमस्कार करावा या हेतूने जे ब्राह्मणाचा वेश करतात त्याप्रमाणे आचरण नसते ते काय खरे ब्राह्मण आहेत काय. या विषयीचा निर्णय मी संतांवर सोपवितो. ब्राह्मण मंडळी, तुम्ही सर्व ग्रंथांचा अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळविले ना, मग हीन कोण मला सांगा खरा ब्राह्मण कोण. तुकाराम महाराज म्हणतात, सत्याचा लोप झाला की पापे घडतात. 781 ज्या ज्या अम्मापाशी होतील ज्या शक्ती, तेने हा श्रीपती अलंकारू. अवघा पायांपाशी दिला जीवभाव, जन्म मरणा ठाव पुसियेला. ज्याचे देणे त्यांसी घातला संकल्प, बंधनाचे पाप चुकविले. तुका म्हणे येथे उरला विठ्ठल, खाय बोल बोल गायनाचे. आमच्या अंगी जे जे भावबळ असेल त्याने श्रीपतीला अलंकृत करू. अवघा जीवभाव आम्ही विठ्ठलपायी समर्पण केला. जन्म मृत्यूचा आश्रय आम्ही पुसून टाकला. शक्तीचे देणे ज्याचे त्याला परत केले ते याच निश्चयाने. शक्तीच्या बंधनाचे पाप चुकविले. अशा प्रकारे बंधने तुटली. जन्म मृत्यूचा आश्रय नाहीसा झाला. आमच्यापाशी एकमेव विठ्ठल आधार उरला. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तो देतो ते भक्षण करतो, त्याची गुणकीर्ती गातो, त्याच्या भावबळाने नाचतो. 782 आम्ही आळी करे, प्रेमसुखाची लेकरे. पायी गोविली वासना, तुच्छ केले ब्रह्मज्ञाना. येता पाहे मुळा, वास पंढरीच्या डोळा.
तुका म्हणे स्थळ, मग मी पायेन सकळ. आम्ही भगवंताजवळ प्रेम सुख मागण्याचा हट्ट करणारी त्यांची लाडकी लेकरे आहोत. त्यांच्या चरणी सर्व इच्छा वासना अपेक्षा ठेवल्या आणि ब्रह्मज्ञानाला तुच्छ मानले. आता पंढरपूरहून आम्हाला बोलाने कधी येईल याकडे डोळे लावून बसलो. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने मला बोलवून नेले तरी मी सर्व क्षेत्रासह पांडुरंग स्वरूप पाहिजे. 783. आई त्याची राशी आली पाक सिद्धीपाशी, आता सोडोनी भोजन भिके जावे वेडेपण, उसंतिली वाट मागे परतावे फुकट, तुका म्हणे वाणी वेचो बैसोन ठाकणी. 783. स्वादिष्ट असे पक्वानांनी भरलेले पात्र परिश्रम न करता भुकेने व्याकुळ झालेल्या च्या समोर आले तर त्याचा अवेर करून पोटासाठी भीक मागायला जाणे वेडेपणाचे आहे. मुक्कामाच्या ठिकाणच्या ओढीने कष्टाने पायपेट करून मुक्कामाच्या स्थानी येताच पुन्हा परतून जाणे व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सुदैवाने उत्तम मनुष्य जन्म प्राप्त झाला असताना हरिभक्ती सोडून संसारात रमणे करंटेपणाचे आहे. एके जागी स्तब्ध बसून प्रेमाने हरिनामाच्या चिंतनात वाणी खर्च करू. 784. धन्य शुद्ध जाती धरी लवकरी परती, एकिले तोची कानी, होय परिपाक मनी कळवळा पोटी, सावधान हितासाठी, तुका म्हणे भाव ज्याचा तोची जाना देव. माणसाचा तो वर्ग धन्य आहे की जो ईश्वर चिंतनाकडे लवकर वळतो. अशा शुद्ध जातीच्या माणसाच्या कानावर हिताव विचार पडले तर त्याच्या मनात ते खोलवर रुजतात. हरिविषयी सर्व प्राणी मात्रांबद्दल कनव आणि प्रेम निर्माण होते. जो आपल्या आणि इतराच्या हितासाठी नित्य सावधान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मनुष्याच्या अंतरीचा भाव तोच देव आहे हे जाणून घ्या. 785. जीवित्व ते किती हेची धरिता बरे चित्ती, संत सुमने उत्तरे मृदू रसाळ मधुरे, विसानवता कानी, परिपाक गडे मनी, तुका म्हणे जोडी, होय जतन रोकडी. आपले आयुष्य किती लहानसे आहे याची चित्तात आठवण ठेवणे हे आपल्या हिताचे आहे. संतांची बोधवचने फुलाप्रमाणे मृदू रसाळ मधुर आहेत. त्यांच्या श्रवणाने मनावर परिणाम घडून येतो. ती जर आपल्या कानावर पडली तर मन हे परिपक्व होते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यामुळे प्रत्यक्ष मौल्यवान लाभ हाती येतो ते साधन तो लाभ संग्रही जतन करून ठेवावा. 786. अभिमानाची स्वामिनी शांती, महत्व येती सकळ, कळोनीही न कळे वर्म तरी श्रम पावती, सर्व सत्ता धरिता धीर, वीर्यावीर आगळा, तुका म्हणे तिखट तिखे मृद सखे आवडी. अभिमानाची अहंकार स्वामिनी शांत वृत्ती आहे हे कळल्यामुळे अभिमान नाहीसा करण्यासाठी सर्वजण शांत वृत्तीचा स्वीकार करतात. हे रहस्य सर्वांना मान्य आहे पण आचरणात येत नाही म्हणून ते श्रम पावतात. अभिमान घालविण्याचे, सर्वांवर सत्ता करण्याचे, महाबली वीर होण्याचे रहस्य समजूनही तो वेगळे उपाय करतो, तो व्यर्थ श्रम पावतो. तुकाराम महाराज म्हणतात, संतजन तिखटाला तिखट होतात पण ते मुळात अत्यंत मृदू आणि सर्वांना प्रियजन वाटतात. 787. भोजनपा शांतीचे उच्च नीच उसाळी, जैसी कारंजाची कळा, तो जिवाळा स्वहिताचा, कल्पना ते देवाविन न करी भिन्न इतरी, तुका म्हणे पावे भूती ते निश्चिंती मापली. सतत शांतीचे भोजन, शांतीचा अंतरी वास सर्व लहान थोरांना संतविषुतो. येथे देवाविन भिन्न कल्पना करू नकोस. अंतरीचा जिव्हाळा कारंजांप्रमाणे उसळून बाहेर येऊ दे, म्हणजे स्वहिताचा साधेल आणि परहितही साध्य होईल. सर्व भूतांत एका देवा व्यतिरिक्त अन्य काहीही कल्पना करू नको. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची शांत वृत्ती प्रत्येक जीवाला प्राप्त व्हावी तिचे मी मोजमाप केले आणि तिच्या स्वरूपाचा विचार सांगितला. 788. दास झालो हरिदासाचा, बुद्धी काया मने वाचा, तेथे प्रेमाचा सुखाळ, टाळ मृदंग कल्लोळ, नासे दुष्टबुद्धी सकळ,
समाधी हरी कीर्तनी, एकता हरी कथा, भक्ती लागे त्या अभक्ता. देखोनी कीर्तनाचा रंग, कैसा उभा पांडुरंग. हे सुख ब्रह्मादिका, नाही नाही म्हणे तुका. मी या हरिदासाचा बुद्धी काया वाचा मनाने दास झालो आहे. हरिदासाच्या हरिकथा कीर्तनी हरिप्रेमाचा सुकाळ असतो, टाळ मृदुंगाचा कल्लोळ असतो. तेथे दुष्ट बुद्धी समूळ नाशिष्ट होते. त्यांच्या हरिकीर्तनात समाधी लागते. त्यांच्या हरिकथा श्रवणाने अभक्तांच्या अंगी भक्ती जडते. हरिदासाच्या कीर्तनाचा रंग पाहून प्रत्यक्ष पांडुरंग तेथे कसा उभा राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे सुख ब्रह्मादिकांनाही लाभत नाही. 789 गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. जतन करा धावते सैरा ओढाळते. मान अपमान मनांचे लक्षण, लावेली या ध्यान तेची करी. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू 84चा. 789 गती किंवा अधोगती ही मनाची युक्ती आहे. म्हणून साधूच्या संगतीत मनाला एकाग्र कर. या मनाचे स्थैर्य जतन करा. ओढाळ मन सैरा वैरा धावत राहते. मान अपमान या कल्पनेमध्ये हे अस्थिर मन गुंतते आणि ध्यान लावून म्हटले तर जे ध्यान मनाला लावावे तेच ते करते. तुकाराम महाराज म्हणतात, हे मनच आपल्याला भवसागरातून पार करते आणि तेच जन्म मृत्यूच्या चक्राच्या बंधनात घालते. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.